स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. चला तर मग मंडळी, राम राम. इतकं भारी वाटतं तुम्हाला काय सांगू. आज आम्ही चाललोय मस्त केरळ ट्रिपला. तुम्हाला पण घेऊन जाणार बरं. खूप दिवसाची मेहनत, पैसे साठवायचे बरं, आणि नवऱ्याच्या मागे लागून 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 सगळा प्लॅन, सगळा आटापिटा करून फायनली ट्रिपला जायचं ठरलेलं आहे. कसं वाटतंय लुक माझा आजचा? आणि बॅगेत काय काय घेतलं आहे काय नाही हे सगळं 8 दिवसापासून प्लॅनिंग केलं होतं, त्यामुळं काही टेन्शन नाही. सगळं मॅनेज केलेलं आहे मी. तिकीटं पण काढलेली आहेत. आता आम्ही फ्लाईटसाठी वेट करत आहोत. 2 तास आधी यायचं एअरपोर्टला, जास्त लवकर यायची काही गरज नाही, कारण उगाच टाईमपास होतो, वेळ जात नाही. तिथं छान छान ठिकाणी फोटो काढायचे, व्हिडिओ करायचे, आणि फायनली फ्लाईट आलेली आहे. चला आता मस्तपैकी बस जायचे. बघा आमचं विमान आलेलं आहे. एअर इंडियाची बुकिंग केली होती लगेचच्या लगेच बुकिंग केली. जोपर्यंत विमान उडत नाही तोपर्यंत भीती वाटते, आणि विमान एकदाचं उडलं की खाली उतरेपर्यंत जाम भीती वाटते. आत्ता तुम्हाला तर माहिती, मागे किती मोठी दुर्घटना घडली. उडायचं म्हणजे थोडंसं हलकं व्हावं लागतं, बरोबर आहे, पण भीती वाटते राव, जाम भीती वाटते. आणि मस्तपैकी तुम्हाला सांगू का, कापूस घेऊन जाताना, कारण कान दुखतात, म्हणजे माझे तरी दुखले होते, म्हणून तुम्हाला सजेस्ट करते, जाताना मस्त कापूस टाकायचा कानामध्ये फ्लाईटमध्ये बसायच्या आधी, आणि आपण छानपैकी इकडं तिकडं. खरं तर सकाळची फ्लाईट पाहिजे होती, संध्याकाळची फ्लाईट असली की जास्त काही पाहायला मिळत नाही, अंधार अंधार असतो. सकाळचं वातावरण कसं वेगळं, वरून छान बिल्डिंग दिसतात, पाणी दिसतं, मजा वाटते. परंतु रात्रीचं काही एवढं फारसं एवढं काही मला आवडत नाही. मला तसं मागच्या वेळेस आम्ही दुबईला जाताना सुद्धा रात्रीचीच फ्लाईट घेतली होती, आणि आत्ता जवळजवळ 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचा ड्रायव्हर आम्हाला घ्यायला आलेला आहे, आणि आम्ही आता चाललो आहे कोची एअरपोर्टवरून मुन्नारला. 2 तास लागतात. आम्ही सकाळ सकाळ गर्दी नव्हती, त्यामुळं पटकन आम्ही गेलो. आता भूक लागली होती, म्हणलं चला कुठेतरी नाश्ता करूया. नाश्त्यासाठी आम्ही थांबलो, आणि तुम्हाला खरं सांगू का, गॅस सिलेंडरचा चांगलाच तुटवडा जाणवत होता. जे काही ॲटम होते ना, ते सगळे भेटत नव्हते, लिमिटेड ॲटमच मिळत होते. त्याच्यामुळं तुम्ही ना असं समजू नका की मला हे खायचं ते खायचं. गॅसची टंचाई सगळीकडेच होती. कुठं चाललो? फिरायला चाललो. दादा कुठे? दादा हाय कर. उन्हाळा असल्यामुळे सुद्धा छोटे छोटे धबधबे तर होतेच, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो, थोडंसं पाहिलं. पावसाळ्यात तर काय सुंदर तिकडचं वातावरण असेल ना, थंडीत पण छान असतं म्हणतात. पण तुम्हाला खरं सांगू का, सगळ्याच ठिकाणी आपण जाऊ शकतो हे शक्य नाही आहे. काही गोष्टी आपल्याला आपल्या आयुर्वेदिक गार्डन म्हणून एक छोटंसं तिथं प्लेस होतं, आणि 100 रुपये तिकीट होतं. तिकडे खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळणार होत्या. म्हणलं चला काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स घेऊ, काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, आणि थोडंसं आपल्यालाही त्यातून नॉलेज मिळेल, म्हणून आम्ही ते तिकीट घेतलं. आणि ती सगळी झाडं, जे काही नवीन नवीन गोष्टी असतात त्या पाहायला मिळाल्या. खरं म्हणजे बघा, आपण एखादी जडीबुटी किंवा एखादं औषध ज्यावेळेस घेतो, त्यामध्ये बऱ्याचशा वनस्पतींची नावं असतात, पण ती आपण प्रत्यक्षात पाहतो का, किंवा ती पाहिलेली असतात का? नाही ना. त्याच्यासाठी ही टूर घेतली होती आम्ही. तिकडे सगळ्या प्रकारचे वनौषधी, जे काही आपल्याला डेली रुटीनमध्ये औषधं असतात त्याच्यामध्ये लागणारे सगळे वनस्पती होते, म्हणून आम्ही ती टूर घेतली. आणि आता चाललो आम्ही दुसरीकडे. तिथून जवळच एक छोटं गार्डन आहे. ह्याचं तिकीट थोडंसं जास्त, तुम्हाला खरं सांगते, 650 रुपये, पण वर्थ आहे. खूप साऱ्या गोष्टी तिथे पाहायला मिळतात, आणि लहान मुलांसाठी एक नंबर एक्सपिरियन्स आहे. थोडं कॉस्टली आहे, पण चला आपण बाहेर पडतो, त्याच्यामुळे थोडंफार त्या गोष्टी, तिथल्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात, आणि पैसे खर्च करावे लागतात. ते किती छान फिश होते बघा बरं.
मला तर खरं भीती वाटत होती. मला असं वाटायचं बोट चावतंय का काय माझं. पण खूपच घाबरत होते मी. आणि कैवल्य पण खूप एन्जॉय करत होता. रात्रभर प्रवास करून सुद्धा खूप आमचं म्हणजे फ्रेश होतो. असं काही नाही की आम्ही थकलो आहे किंवा आम्ही दमलो आहे. नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात, त्याच्यामुळे मजा वाटते. आणि पक्षी होते तिकडे, ते पक्षी चावत नाहीत. त्या पक्षी खायला दिलं की ते बरोबर आपल्याला खेळवतात, आपल्यासोबत मजा करतात. आणि मुलांनाही एक वेगळा एक्सपिरियन्स. माझं तर चालू होतं चला व्हिडिओ करणं, कारण छोटे छोटे बोलते वाटतं. आमचे गणुलं बघा, त्यालाही थोडंसं वेगळं 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 वेगळं, दादा काय करतोय, मामा काय करतो, हे सगळं पुढे नाही जायचं मला जास्त. त्या पक्ष्यांची नावं मला आठवत नाही. आणि ती जी अरेंजमेंट होती ती खरंच खूप वेगळी होती. आणि गार्डन एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हिरवंगार होतं. केरळ म्हटलं ना की तुम्हाला जर तुम्ही वनस्पतीप्रेमी असाल, तुम्हाला हिरवळ आवडत असेल तर 100% केरळला भेट द्या. आता इथे बघा शहामृग होतं हे, आणि एवढी भीती वाटत होती. असं वाटतं ते चोचीने पुढे येते का काय, त्रास देते का काय, म्हणून मी त्यांना ओरडत होते की पुढे नका जाऊ प्लीज प्लीज प्लीज. आणि चला आता म्हटलं की छोटे छोटे रील बनूया. आणि तुम्ही पाहिलं असेल थोडंसं आम्ही मॅचिंग करायचा प्रयत्न करत होतो, कारण हे बघा, हे फोटो, हे व्हिडिओ, हे आयुष्यभरासाठी आपल्याला आठवणीत राहतात. त्याच्यामुळे हे तुम्ही करू शकता. थोडंफार सेम कॉम्बिनेशन केलं की छान वाटतं, म्हणजे मला आवडतं म्हणून करते, तुम्ही करू शकता. चारी बाजूंनी खूप सुंदर असा हिरवळलेला डोंगर, आणि त्यामध्ये एवढे छान छान वनस्पती आहे. आणि त्यांनी बघा अरेंजमेंट कशी केली आहे. इतकं म्हणजे त्यांना जीव लावतात ते प्रत्येक झाडांना. त्यांच्याकडून ही गोष्ट खरंच खूप शिकण्यासारखी आहे. ठीक आहे, त्यांचं खर्च म्हणजे तेवढा पैसा खर्च होत असेल, पण त्या झाडाच्या बाबतीत ते किती जीव लावतात ना, ही मला गोष्ट खूप छान वाटते. आपणही आपल्याकडे या गोष्टी थोड्याशा अंमलात आणल्या पाहिजे मला असं वाटतं. आणि तिथं पण मी काही चान्स सोडत नव्हते. छोटे छोटे व्हिडिओ मी घेतच होते. चला आता आपल्याला पाहायचे वेगवेगळे सरपटणारे प्राणी. चला. कुठे आहे ना कोणाचं बेबी? शांत कसं काय बसले? ह्याच्यात तुम्ही प्राणी बघताय, हे केरळच्या तिकडे खूप प्रसिद्ध आहे. ह्या वेगळ्याच टाईपचे शेळ्या का बोकडेत मला एवढं आठवत नाही आहे, पण तो प्राणी पाहण्यासाठी एक प्लेस आहे, ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आणि हे बघा वरती असे छान थंड पाण्याचे त्यांनी फवारे केले होते. उन्हामध्ये थोडंसं थंडावा, शांतता, आणि जे काय पर्यटक येतात त्यांच्यासाठी एक सुंदर असा थंड एक्सपिरियन्स. आणि आमचं कैवल्य तर इतका मजा करत होता तुम्हाला सांगते. सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे. थोडंसं महाग आहे बरं, पण वर्थ आहे, कारण आपण एवढा लांब जातो त्याच्यामुळे ते बघणंही गरजेचं आहे. आणि एवढा दमलेला आहे, एवढा रात्रभर झोपलेला नाही, तो फ्लाईटमध्ये सुद्धा झोपलेला नव्हता. जशाच्या तसा जागा आहे बघा, तरी त्याला किती एनर्जी. लहान मुलांना किती भारी वाटतं ना घराच्या बाहेर पडल्यावरती, वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला लागल्यावर, वेगवेगळे अनुभव घ्यायला. आणि कैवल्यला तर नक्कीच आवडतं, म्हणून त्याच्यासाठी हा आम्ही प्लॅन केला होता. मुलं लहान आहेत त्याच्यासाठी तुम्ही बाहेर पडू शकता. एकदा का मुलं 7वी नंतर मला असं वाटतं मोठी झाली की त्यांच्या शिक्षणालाही खर्च होतो, त्यांनाही वेळ द्यावा लागतो. आणि ज्या काही शिक्षण पद्धती आपल्याकडे चालू आहेत त्याच्यामुळे खरंच मुलं खूप पॅक झालेली आहेत. CBSE पॅटर्न म्हटलं किंवा जे काही इंग्लिश मिडियमचं शिक्षण आहे ते खरंच खूप हार्ड आहे. आपल्या वेळेस काय होतं, आपण झेडपीचे विद्यार्थी, आपल्याला एवढा ताण नव्हता खरं म्हणजे. पण लहान मुलांना आता खूपच तणावाखाली जगावं लागतं, मला तरी असं वाटतं. म्हणून त्यांना बाहेर पडणं, बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोअर करणं
आनंद घेणं आणि तोही आईवडिलांसोबत एकत्र राहणं. चला तर मग आता आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये. हॉटेलचा हा परिसर आहे. हे हॉटेल आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आणि हॉटेल खरंच खूप छान होतं, वर्थ होतं. 4 स्टार हॉटेल आहे. डिस्काउंट तुम्हाला नक्की भेटणार. थोडीशी डील केली ना चांगली प्रॉपर तर डिस्काउंट नक्की भेटणार आहे. रूम इतके मोठे होते तुम्हाला सांगते. पुढे तुम्हाला रूम टूर तर देणारच आहे. त्याचबरोबर लगेच आमचा कैवल्य स्विमिंग पूलमध्ये गेला आणि त्याचं लगेच चालू झालं. त्याला फक्त बाहेर पडलं की स्विमिंग पूल असला बस तेवढंच त्याला भारी वाटतं. त्याला तुम्ही फिरायला नेऊ नका, काही करू नका. फक्त त्याची एक्साइटमेंट काय असते, मला स्विमिंग पूल खूप उशीर झाला आहे. आमची फ्लाईट लेट असल्यामुळे खूप लेट झालं आणि लगेच आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. हॉटेलचा परिसर खूप छान आहे, खूप मस्त वाटतं. आणि रात्रभर जागूनसुद्धा चेहऱ्यावरती अजूनही फ्रेशनेस आहे. बाहेर फिरल्यानंतर हेच फायदा होतो, आपण खूप छान एन्जॉय करतो. स्विमिंग पूलमध्ये सुद्धा खूप जाम व्यायाम चांगला होतो बरं. आता याला पोहता येत नव्हतं खरं म्हणजे, पण तरी चाललं आहे त्याचं. चांगल्या ठिकाणी जर तुम्ही गेले ना, सगळं क्लीन असतं आणि सेफ असतं, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. लहान मुलं असतील ना, त्यांना खरंच खेळू द्या, मजा करू द्या, एक्सरसाइज होते, जेवण चांगलं जातं. आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघू शकता, असं वाटत होतं की आम्ही कुठे आलो यार. खरंच सगळीकडून डोंगर होतं आणि माझे काही व्हिडिओ थांबत नव्हते, माझं चाललं होतं छोट्या छोट्या क्लिप्स घेऊन. खरं तर आहे ना, हे सगळं एडिट करायला अवघडच जातं, तिथेच बोलणं गरजेचं आहे. नंतर सगळं एडिट करणं म्हणजे खरंच थोडंसं चॅलेंजिंग होतं, पण काय करणार, वेळ पण नसतो ना. छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात, बघायच्या असतात आणि पटपट बोलायला ते शब्द सापडत नाही. चला तर मग टूर देते तुम्हाला. सो हे गाईज, आमचे न्यू रूम मिळाले आहे क्लाउड कॅसलमध्ये. ते पण एकदम मस्त. इथं काही टी आणि जरा तुम्हाला काही सगळ्याचा नाश्ता करायचा असेल, इथे 2 पाण्याची बॉटल, इथे एक केटल आहे गरम करायचं, इथं काही ठेवायसाठी स्टोरेज आहे आणि इथं एक मिनी फ्रीज पण आहे. वाव, खरंच परफेक्ट परफेक्ट. आणि तो आमचा छोटू आहे जो आमच्या रिमोटला हात लावतो. आणि हा आहे इन द फॅमिली साईज बिग साईज मास्टर बेडरूम. आणि हा आहे आमचा सॅमसंगचा टी. आणि हे जरा बसायला आहे आणि आमची गॅलरी. आणि त्याच बाजूला ही आमची मामा मामीची सेम रूम. ठीक आहे. जवळच एक मंदिर होतं, तिकडे छान आम्ही रेडी होऊन म्हटलं चला फोटो काढूया, व्हिडिओ करूया, रील बनवूया. पण तिकडे गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला की तिकडे फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते. मग आमचा खूप मूड हाफ झाला, म्हणलं जाऊ दे चला. नाही तर राहिलं, तिथे आजूबाजूला छोट्या छोट्या रील केल्या आम्ही. कारण कसं होतं, जे मेन मंदिर आहे केरळामधलं तिकडे जायला खूप वेळ लागत होता आणि हे थोडंसं ॲडजस्ट करून आम्ही ट्राय केलं. कारण बाकीच्या पण साईट सीन करायचे होते आणि तेवढा त्याला वेळ पण नव्हता. पण म्हणलं आता चला, असं तर असं. आणि तुम्हाला खरं सांगू, सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही. तिथे जवळच एक साडी रेडी करण्याची फॅक्टरी होती, तिकडे पण भेट दिली, पाहिलं कशा साड्या बनतात, काय होतं. आणि माझ्याकडे ऑलरेडी साड्या खूप साऱ्या, त्यामुळे मी काही घेतल्या नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, थोडं मला कॉस्टली पण वाटलं, पण कापड छान होतं, मटेरियल छान होतं. आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली अशा पद्धतीनं. चला, तुम्हाला सांगते, एवढ्या रील सेव्ह केल्या होत्या ट्रिपला निघायच्या आधी, पण खरं सांगू का, त्याचा काही उपयोग झाला नाही. ऐन टायमाला काय सुचत नाही. घरच्यांचा मूड बघून त्यांचे मूड स्विंग असे होतात ना की ते व्हिडिओ करूनच देत नाही. म्हणलं चला, आम्ही थोडं थोडं ट्राय करत होतो, जसं होईल तसं. पण आम्हाला खूप आनंद वाटत होता की ते जी साडी घातली, तो जो आजूबाजूचा माहोल आहे, खरंच खूप छान वाटतं. बाहेर गेल्यानंतर आपण तिकडे जाऊन सुद्धा व्हिडिओ करतो, साडी घालतो, तिथल्या गोष्टी सांभाळून करतो. तर ही गोष्ट खूप मोठी वाटते मला, वेळात वेळ काढून शिवाय. तर तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी सेव्ह करा, या गोष्टी ट्राय करा. कारण या आठवणी पाहिला नंतर इतकी मजा वाटते, तुम्हाला खरं सांगते. सेम साडी माझ्या मम्मीने आणली होती. ही 1 महिन्यापूर्वीच ती केरळला गेली होती आणि तिकडूनच ही साडी आणली होती. आणि नेक्स्ट टाईम आम्ही ती साडी वगैरे प्रिपेअर केली छान. आणि नंतर मग म्हटलं चला आपल्याला पण जायचं, करूया.
खरं तर माझ्या नावाने सगळे बोमच मारत होते तुम्हाला सांगते, कारण त्यांना असं वाटत होतं ही किती व्हिडिओ करते, किती फोटो काढते. पण मला मेमरी कॅच करायला खूप आवडतात. हे बघा, आता तिथे छान जेवण होतं. दिवसभर आम्ही थोडं दमलो होतो, त्याच्यामुळे कधीतरी निवांत क्षण अनुभवण्यासाठी सुद्धा आपली माणसं जवळ लागतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही एकटे एकटे मजा करणार का? हां, तुमचं काही वेगळं असेल तर करू शकता तुम्ही. तुम्हाला जर एकटेपणाच ही एन्जॉयमेंट असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. पण आमचं तसं नव्हतं. आम्हाला थोडेसे सगळे लोक एकत्र आले, मजा केली तर खूप छान वाटतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलं आपले हॅप्पी फेस पाहून त्यांना खूप छान वाटतं की खरंच आपण त्यांच्यासोबत मजा करतो, डान्स करतो आणि त्यांना एक वेगळंच फिलिंग येतं की बाबा ह्यांचं काय चाललं आहे, मोठी माणसं अशी का वागतात. त्यांना भरपूर असे प्रश्न पडतात, मला असं वाटतं. पण ठीक आहे, मी माझ्या गणूसोबत मज्जा करत होते, डान्स करत होते आणि त्यालाही खूप छान वाटत होतं. चला तर मग आता जायचं होतं खाली जेवण नाही, सॉरी, हा सकाळचा नाश्त्याची व्हरायटी. खरंच लई व्हरायटी असते तरी टेन्शन. जास्त पदार्थ असले की असा गोंधळ होतो, काय खावं काय नाही काही समजत नाही. पण चला थोडं थोडं टेस्ट करूया म्हटलं. आम्ही चालले आता जीप मध्ये, जीप सफारी मध्ये. जीप सफारी म्हणजे इथला जो मेन एरिया असतो तो सगळा एक्सप्लोअर करतात आणि आजूबाजूचे जे काही धबधबे आहे, छोटे मोठे साईट सीन आहे, त्याच्यामध्ये कवर करतात. जीपमध्ये बसण्याचा हा एक वेगळा आणि युनिक एक्सपिरियन्स तुम्ही नक्की अनुभवा. कारण जीपमध्ये आपण सहसा बसत नाही, बरोबर का नाही? आपले नॉर्मल गाड्यांमध्ये बसतो, पण जीपमध्ये बसल्यानंतर तो त्या रोडमधून आपण जे काही झिकझॅक जातो ना, मजा वाटते. मध्ये मध्ये खूप साऱ्या गाड्या होत्या, परंतु एक मला तिथली गोष्ट खूप छान जाणवली, त्या सगळ्यांमध्ये किती छान कम्युनिकेशन आहे. आपल्याकडे समजा 2 गाड्या समोर आल्या तर आपला काय प्रॉब्लेम होतो, कोण पुढे जाणार. पण पुढे थांबायचं उदारपणा घेत नाही. तिकडे कसं नाही आहे, तिकडे छान लोक एकमेकांना कॉपरेट करतात, समजून घेतात. तू पुढे जा बाबा, मी नंतर जातो, ही धारणा मी खरंच पाहिली तिकडे. आणि बघा, आता हा सिंगल ब्रिज आहे, छोटा धबधबा होता तो बघून झालेला आहे. तिकडे पण आम्ही रीड केला आणि थोडंसं ना उंचावर केलं म्हणून आम्ही तिथे पटकन गेलो. आता नेक्स्ट ठिकाणी जाणार आहे. हे जे ब्रिज आहेत ते असे म्हणतात की इंग्रजांच्या काळातले ब्रिज आहे. हे रांजण खळगे तुम्ही पाहिले असतील निगोजला, तुमचं गाव निगोज असेल किंवा तुम्ही गेले असाल, तुम्ही बघितलं असेल. हा ब्रिज खूप जुना आहे, त्याच्यासाठी ते जे ड्रायव्हर काका होते त्यांनी आम्हाला नेलं होतं. आणि मला वाटते उन्हाळा असल्यामुळे सगळं पाणी गायब झालं होतं, पण पावसाळ्यामध्ये इकडे जाम गर्दी पण असते आणि खूप छान असते. जाता जाता छोटे छोटे झरे, छोटे छोटे व्हिडिओ करून घेत जा. आणि काय एवढे महाग नाही आहे, 100-150 रुपये घेतात, पण त्या आठवणी एकदम आपल्याला भारी वाटतात. म्हणलं चला, आमची काय प्रॅक्टिस नव्हती त्याच्यामुळे आम्ही करून टाकला व्हिडिओ जसा होईल तसा. आता तिथे एक छोटंसं तिकडे झील होती, आता याला काय म्हणतात बरं, पाण्याचा भाग होता. म्हणलं चला तिकडे पण थोडंफार फोटो काढूया, व्हिडिओ घेऊया. तिकडे काय पैसे नव्हते. आणि एक चांगली गोष्ट मला काय वाटते माहिती का, तिकडे पार्किंगला पैसे नाही. आता हा दुसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गार्डनला जाणार आहे, टी गार्डनला जाणार आहे. मुन्नारच्या छान छान चहाच्या बागा बघायला जाणार आहे. चला तर मग सगळं तुम्हाला सांगणार आहे, पुढे तुम्ही कंटिन्यू करत राहा. चहाचे मळे पाहिल्यानंतर काय सुंदर वाटतं ना, असं वाटतं फिरावं, झोपावं. आम्ही प्रॉपर मुन्नारमध्ये आलो होतो आणि तिकडे चहाच्या खूप साऱ्या फॅक्टरीज होत्या, त्यातली एका फॅक्टरीमध्ये आम्हाला व्हिजिट द्यायचं होतं, म्हणून आम्ही तिकडे निघालो. आता पार्किंगला पैसे नव्हते, पण आतमध्ये जाण्यासाठी पैसे होते आणि एवढे काही महाग नाही आहे, थोडं थोडं चार्जेस आहे. मला वाटते 50-60 रुपये चार्जेस असतील, आता मला आठवत नाही आहे. पण टी म्युझियम होतं हे. आणि तिकडे आतमध्ये तुम्हाला सांगते खूप पुरातन अशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. इंग्रजांच्या काळातली जी पत्रे आहे, म्हणजे पत्र लिहिले होते किंवा जुन्या आठवणी, चहाची फॅक्टरी कशी तयार झाली,
त्यांना काही काही गोष्टी कराव्या लागल्या. या सगळ्या गोष्टी तिथे एकदम छान अशा जपून ठेवल्या होत्या. आणि या जुन्या गोष्टी पाहायला खरंच छान वाटतं. आपला काळ, आपली जुनी लोकं कशी होती, त्यांचं रहनसहन कसं होतं, त्यांचा व्यवहार कसा होता, त्यांनी कशा गोष्टी मॅनेज केल्या. ही मेन मशीन आहे चहा बनवायचं, तुम्ही बघू शकता. आणि तिकडे ना एका तासाला थोडं स्लॉटमध्ये लोक पाहतात, एकदम गर्दी नसते. त्यामुळे तुम्ही आरामात सगळ्या गोष्टी पाहू शकता, बघू शकता, आनंद घेऊ शकता. म्हणलं आता रील करून घेऊया, पण आता काय सांगायचं, आम्हाला काही जमत नव्हतं पटकन. पण ठीक आहे, म्हणलं चला तुटकं मुटकं काहीतरी करूया. एवढ्या रील्स एवढं केल्या होत्या तुम्हाला सांगते, पण ऐन टायमाला काहीच सापडत नव्हतं. आणि थोडासा जागेचाही प्रॉब्लेम होता. खाली व्यवस्थित असं ती शेती आहे, त्याच्यामुळे स्मूथ असा भाग नव्हता, त्यामुळे एवढा पटकन जमत नव्हता आम्हाला. तरी म्हणलं चला जसं आहे तसं करायचं. आणि इतकी हिरवळ, इतकी छान मस्तपैकी आमच्या दोघींचं मॅचिंग झालं होतं, गुलाबी गुलाबी, म्हणून भारी वाटत होतं. आजूबाजूला ज्या काही हिरवळ गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि सगळीकडे असं फ्रेशनेस, असं वाटतं तिथून निघायलाच नको. चहाचे मळे तिकडे खूप स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. तिकडे जास्त फिरून देत नाही, आतमध्ये पहिल्यासारखं फिरून देत नाही. आपण व्हिडिओ किंवा सगळ्या गोष्टी बघतो बघा, पण आता तसं नाही आहे. तिकडे फिरून देत नाही. छोट्या छोट्या ठिकाणीच ते आपल्याला आतमध्ये सोडतात, पाठवतात. छोटासा ब्रिज होता, म्हणलं चला काहीतरी तुटकी मुटकी रील बनवूया. चालला आहे आमचा गोंधळ. आमचा गणू तिकडे एकटा आईस्क्रीम खात होता आणि आम्ही काहीतरी करत होतो. म्हणलं चला जे जमलं तर जमलं. आमचे साहेब बघा मोबाईलमध्येच गुंतले होते. तिकडं आमचा गणू एकटा खेळतोय, मस्तपैकी मज्जा करतोय. ऐक खरं सांगू का, या फोटो व्हिडिओच्या नादामध्ये आजूबाजूच्या गोष्टी आपण ना पाहायला खरं तर कमी करतो आणि व्हिडिओच्या मागे, फोटोच्या मागे जास्त धावतो. त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे तो आनंद घ्यायला आपल्याला ना वेळच मिळत नाही. पण तसं नका करू, मध्ये मध्ये व्हिडिओ फोटो घेत जा. तिकडे तुम्हाला माहिती का, मी खूप गोष्टी ऑब्झर्व केल्या, त्याच्यातली एक गोष्ट मला वेगळी वाटते. तिकडे ना छोट्या छोट्या लॉटरीची दुकानं होती. तिकडच्या लोकांना बहुतेक लॉटरीचा जास्त शॉक आहे. मला पण वाटत होतं एखादं लॉटरीचं घ्यावं, पण म्हणलं नको, जाऊ दे. आणि बघा आता हे एक मार्केट आहे. मार्केटच्या जवळच एक मस्तपैकी फ्लावरचं गार्डन आहे. बघा तुम्ही किती छान झाड आहे, डेकोरेशन आहे, फुलं ओरिजिनल आहे. फोटोग्राफर तिथे असतात मस्तपैकी. आता छान छान रुपयामध्ये का 50 रुपयामध्ये एक फोटो कॉपी देतात. ते त्यांच्या फोटोमध्ये खूप छान व्हिडिओ भेटतात, त्याच्यामुळे तुम्ही फोटो व्हिडिओ घेऊ शकता. बघा गार्डन किती सुंदर आहे, लहान मुलांसाठी खूप छान आहे. आपल्या इकडे आणि तिकडच्या इकडे म्हणजे मला असं वाटतं खूप सारा फरक आहे. ज्या काही फुलांची झाडं आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळे व्हरायटी आहेत. आणि त्या इतक्या छान अरेंज करून ठेवल्या होत्या. वेगवेगळ्या शेपमध्ये झाडांची कटिंग केली होती. किती डागडुजी करावी लागत असेल ना. आणि ते जे गार्डन आहे ते बरोबर एक मोठ्या डोंगराच्या पायाच्या खाली होतं, त्याच्यामुळे तो जो मागचा सिनारिओ आहे ना अप्रतिम होता. छोटे छोटे पक्षीसुद्धा तिथे येत होते. बघा तुम्ही किती छान कटिंग केली का नाही, वेगळ्याच टाईपची कटिंग आहे. तुम्ही केरळला गेले तर हे गार्डन अजिबात मिस करू नका. कमी तिकीट आहे, जवळचे जवळ आहे, रोडलाच आहे. मॅप लावून तुम्ही जाऊ शकता. गुलाबाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि कलरमध्ये तुम्हाला सांगते वेगवेगळे शेड होते, मिक्स कलर होते. आपल्याकडे जे गुलाब भेटतात ना ते तिकडं नव्हते आणि खूप वेगळी व्हरायटी आहे. आणि आजूबाजूला चहाचे मळे, वा वा वा, इतकं सुंदर वाटत होतं ना. असं वाटत होतं तिथं बसावं आणि मस्त मजा करावी. आणि तुम्हाला अजून एक एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतं मला. तिथे ना एका व्यक्तीला माझं चुकून जोरात म्हणजे त्याचा मला जोरात धक्का लागला, तर तो चक्क त्यांनी सॉरी तर म्हटलंच, शिवाय माझे दोन्ही पायाला हात लावून माझ्या पाया पडला. हे 2-3 वेळा घडलं. थोडासा जरी हा धक्का लागला ना तरी ते व्यक्ती हात म्हणजे पाय धरतात
आणि सॉरी दीदी म्हणतात, पाया पडतात. बापरे, मला तर असं वाटलं खरंच काय माणसं आहेत यार, का रिस्पेक्ट लेडीजला किंवा तिथल्या सगळ्याच गोष्टींना ते खरंच खूप रिस्पेक्ट देतात. अजिबात फालतूपणा तिकडे नाही आहे. ही बघा जागा, ही एक इतकी सुंदर जागा, इतकी सुंदर जागा आहे. आता मला ह्याचं नाव माहीत नाही आहे, पण असं वाटत होतं तिथं खरंच मोबाईल साईडला ठेवा आणि 15-20 मिनटं मस्त बसावं, छान एरिया एक्सप्लोअर करावा. वा वा वा, मला खूप छान वाटलं. एवढी काही लोकं नव्हती तिथे, पण म्हणलं चला आपण जाऊया. आणि हा जो प्लेस आहे तो तुम्हाला, मला नाही वाटत पटकन भेटेल. आता ते आमचे ड्रायव्हर काका होते, त्यांना माहीत होतं, ते स्वतः आम्हाला तिकडे घेऊन गेले होते, म्हणून आम्ही तिकडे गेलो आणि ती जागा आम्हाला खूप छान वाटली. तुम्ही पण रस्त्याने अगदी जवळ आहे, त्या गार्डनच्या तिथूनच आहे. गार्डनवरून तुम्ही टाकले ना, लेक आहे हा. आणि झाडी बघा, गर्द झाडी, शुभ्र असं छान वातावरण, एकच नंबर. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे, तुम्ही म्हणत असाल हा कोणाचा व्हिडिओ आहे, हा आमच्या मनूचा व्हिडिओ आहे. ती 15 दिवसापूर्वी केरळला गेली होती, तर तिचं म्हणणं असं होतं की ताई मलाही तुझ्या व्हिडिओमध्ये घे, माझ्या आठवणीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड कर. म्हणून म्हणलं चला तिचा एक व्हिडिओ काढून टाक. हा आमच्या रूम बाहेरचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. सकाळ झालेली आहे आणि इतकं सुंदर फ्रेश वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आजूबाजूला हिरवळ, ढग असे खाली आलेले आहेत. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आणि मी सुद्धा कैवल्यसोबत खरंच खूप एन्जॉय केलं. म्हणलं चला काय असेल ते जे होईल ते होईल. लय एन्जॉय केलं. मला काय पोहता बिता येत नाही, तर त्याच्यासाठी थोडंफार त्याला छान वाटावं, चला मम्मी माझ्यासोबत टाईम काढते, टाईम देते, म्हणून त्याच्यासाठी मी खूप मजा केली. आणि खरंच पोहल्यामुळं खरंच फ्रेश वाटतं. आपल्या बॉडीची जी एक्सरसाइज होते ना, खरंच म्हणजे भारी वाटते यार. आता हा दुसरा दिवस आहे, आम्हाला परत नाश्ता करून बाहेर दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला जायचं होतं आणि झिप लाईनिंग पण करायची होती. कैवल्याची खूप इच्छा होती, म्हणलं चला. आणि आम्ही तिकडे गेलो. मला खरं सांगू, भीती वाटत होती, कारण वजन वाढलेलं आहे आणि असं वाटायचं काय करू काय नाही. आणि इथे तुम्हाला खरं सांगू का, इथे तुम्हाला व्हिडिओ करून सुद्धा मिळतो, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की करा, आवर्जून करा. एखादं शॉपिंग कमी करा, तुम्हाला सांगते, खाणं पिणं कमी करा, ही गोष्ट नक्की करा, कारण हा जो अनुभव आहे ना तो परत नाही. व्हिडिओ पुढे ठेवलेला आहे मी, तो नंतर बघा. नारळ पाणी पिलोय मध्ये मध्ये, मस्त नारळ पाणी 50-60 रुपयाला भेटतात. भरपूर नारळ पाणी प्या, फ्रेश वाटतं. तिकडचे स्कूल, तिकडचे जे चर्च आहेत ते खरंच खूप पाहण्यासारखे, खूप छान वाटतात. असं वाटत होतं मला प्रत्येक ठिकाणी थांबावं, बघावं. आणि बंगले तर तुम्हाला काय सांगू, इतके भारी भारी बंगले आहेत तिकडे, इतके छान छान बंगले आहेत, वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे, आजूबाजूला गर्द झाडी. लोक तर काय राहतात आणि त्यांचं काय लाईफस्टाईल आहे तुम्हाला सांगते. बऱ्यापैकी लोक तिथे घरामध्ये 4 जण असतील, तर एक व्यक्ती हा बाहेर आहे, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये, असं मला ते ड्रायव्हर काका सांगत होते. म्हणून मला असं वाटतं पैसे पाणी भरपूर येत असतील आणि मजा करत असतील ते राव. आपण येतोय फिरायला, पैसे उधळायला इकडे, तिथली लोक काय मजा करतात. ते हॉटेल पण भारी आहेत, सगळे हॉटेल तुम्ही बघू शकता. मेक माय ट्रिपवर भरपूर सारे ऑप्शन असतात, तिकडे तुम्ही बघू शकता, फोन करू शकता, फोटो मागू शकता. आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या, मागवल्या होत्या. गाडी कोणती आहे, कोणते साईट सीन करणार आहे. आता इथे एक आम्हाला जायचं होतं बोटिंगमध्ये, पण आम्हाला ऑनलाईन तिकीट 2 दिवस भेटलं नाही आणि तिकडे जाऊन सुद्धा तिकीट भेटलं नाही. आता म्हणलं आता काय करावं. हा जो एरिया हा टेकडीचा एरिया, टेकडी, ठीक आहे. बघा तिथे एक माकड इकडं तिकडं पळापळ चालली होती त्याची. म्हणलं चला त्याची पण व्हिडिओ काढून घेऊया, ही पण एक आठवणच आहे ना शेवटी. तिकीट न भेटल्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता, कारण जवळजवळ 3 तास आम्ही प्रवास करून इकडे आलो होतो आणि तिकीट नाही भेटलं. आणि हा खूप घाणेरडा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्हाला बोटिंग करायचं असेल
ऑनलाईन आधीच बुकिंग करा, नंतर खूप प्रॉब्लेम होतो. आता दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथे कथकली शो तुम्हाला सांगते. बाकीच्या गोष्टी भूक लागली होती. केरळ स्पेशल बिर्याणी आणि ती पानातली लय भारी. आता आम्हाला बसायचं होतं हत्तीवर, तिथं पण 2 तास वेटिंग. तुम्हाला सांगते इतका ऑड सीझन आहे. बरं, ऑड सीझन आहे का नाही, तरी जाम गर्दी होती. सीझनला किती गर्दी असेल. हे आमचं दुसरं हॉटेल आहे. इकडे पण एकदम प्रीमियम रूम होत्या. 4 स्टार हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. एक हॉटेलचं स्ट्रक्चर लक्षात येतं ज्यावेळेस आपण जास्त प्रवास करतो. कोणत्या हॉटेलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, किंवा आपण ज्या आपल्या पैशानुसार किंवा आपल्या रिक्वायरमेंटनुसार ज्या गोष्टी घेतो त्यामध्ये आपल्याला काय काय अवेलेबल आहे, त्यात काय काय भेटतं हे चांगलं समजतं. आता बघा, एवढं मोठं कपाट आहे, कपड्यांसाठी असं बाथरूम वगैरे एक नंबर. आणि हे जे हॉटेल होते हे 4 स्टार हॉटेल होते. मला वाटते आय थिंक 3,500 रुपये असतील, 3,500च्या पुढेच असतील कदाचित. आणि हे जे रूम होती ही सुद्धा आम्ही कनेक्टिंगच घेतली होती, कारण 2 छोटे बच्चे होते आमचे. त्याच्यानंतर आम्ही छान आवरून मस्तपैकी आणि तुमचं बाळ जास्त लहान असेल लहान मुलं जास्त 5 वर्षाच्या चला मग आजूबाजूला शॉपिंग मार्केट आहे तर तिकडं थोडं एक्सप्लोर केलं. भरपूर टाईपचे मसाले, काजू, बदाम, स्पेशली मसाले खूप छान आहेत तिकडे, तुम्ही घेऊ शकता. आणि आजूबाजूचं वातावरण इतकं शांत निवांत. शॉपिंगच्या काय भानगडीत पडू नका, एवढं काही व्हरायटी नाही. त्यामुळं आम्ही लगेच हॉटेलमध्ये आलो, कारण आता खूप कंटाळा पडतो आणि जेवण करायचं होतं. म्हणलं चला वरती जाऊन थोडं फ्रेश व्हावं
आणि मग जेवण करावं. हॉटेलचं एरिया आहे ना खूप छान होता आणि सगळे रूम फुल होते. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही बुकिंग करूनच या. तुम्हाला असं वाटत असेल की ऐन टायमाला चला निघलो आहे आपण, जाऊ आपण. आता वरती आल्यावर मी काय गप्प बसणार नाही मला, कारण थोडेफार व्हिडिओ पण करायचे होते. आणि त्याचबरोबर एवढे शॉपिंग केली, एवढे ड्रेस घेतलेले, मग ते नक्कीच घालायला पाहिजे, नक्कीच त्याच्यावरती रील केली पाहिजे, व्हिडिओ फोटो. हा माझा उद्योगच होता खरं म्हणजे अख्ख्या ट्रिपमध्ये, कारण या आठवणी असतात आणि मला असं वाटतं आठवणी साठवून ठेवायलाच पाहिजे. आता माझं वय फोटो काढून ठेव. अंदाजे म्हणजे खरं 34 आहे, तर मी ही आठवण साठवून नाही ठेवली तर पुढं मग मी काय बघणार की मी काय केलं आहे काय नाही. आता हे जे शॉट आहेत ना, हे मुन्नारच्या बागेतले शॉट आहे, चहाचे मळे आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे आता आम्ही दुसऱ्या दिवशी छान आवरून, तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता निघणार आहोत रात्री 8 वाजता. त्याच्यामुळे आता नाश्ता करायचा आहे आणि लगेच जे काही साईट सीन आहेत, 11 वाजता फ्लाईट आहे ना, त्याच्यामुळे मस्तपैकी फिरत जाणार आहे. आणि मी आज माझ्या फ्रेंड्स भेटणार आहे, सगळे सोसायटीचे. खूप बोर होतं, लगेच बोर झालं. लहान मुलांना जास्त दिवस बाहेर नाही, म्हणजे आपल्याला सुद्धा बघा, आपण समजा 3-4 दिवस बाहेर गेलो, आपल्याला असं वाटतं की पटकन कधी येणार आहे आपण, असं वाटतंच ना. त्याच्यामुळे तुम्ही पण फिरत राहा. आणि केरळ खूप छान आहे, मला असं वाटतं, मला तर खूप आवडलं. केला पुरी, छोले, उपमा, केरळ स्पेशल. आता थोडेसे आजूबाजूचे म्हणलं चला व्हिडिओ घ्यावेत. आणि हे बघा या दोघांची कशी मस्ती चालली. आणि माझं एक गणूलं आत्तूची बॅग कशी वरती इकडे व्यवस्थित आणून ठेवते, बघितलं का, एवढं छोटं लेकरू, 2 वर्षाचं पण नाही बरं ते, पण त्याला किती समजते, ही आपली बॅग आहे, व्यवस्थित ठेवली पाहिजे, किती हुशार आहे. इथं पण आम्ही चान्स मारला. त्याच्यामुळे व्हिडिओ छोटे घेत राहायचं. आता पुन्हा गाडीत बसतोय. जे आता रस्त्याने जेवढे स्पॉट तेवढे घ्यायचे आणि निघायचे. आता पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आहे. पण छान वाटतं, एक छान ब्रेक घेतला मी, मस्त मजा केली, फोटो काढले. आणि ही जी ट्रिप होती ही खूप दिवसाची प्लॅन होती, ती एकदाची झाली आहे. आणि आता सुखरूप मला माझ्या घरी जायचं आहे. रस्त्याने थोडीशी भूक लागली होती, पुन्हा आम्ही उतरलो तिथे एका टपरीवरती. बघा हे केरळ स्पेशल आणि त्यांची चहा करायची पद्धत किती छान आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला व्हिडिओ करावा. चहा छान भेटतो तिथे, स्वस्त पण आहे, एवढं काही महाग नाही. रस्त्याने जाताना छोटे शॉट घ्यावे म्हटलं. लॉटरी बॉटल बोलवलो. कितना मिनिट लागेल? थंड नाहीये पाणी कुठे. स्माइल करो, स्माइल. आम्ही चाललो होतो एअरपोर्टला, कारण कसं आहे तिथून खूप गर्दी असते, पुढे ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर जावं लागत होतं. रस्त्याने जाताना कोचीन सिटी दिसते, आजूबाजूला खूप सारे मॉल आणि चर्च होतं तिथे एक जवळच. म्हणलं चला थोड्या वेळ चर्चमध्ये जाऊया. हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं चर्च आहे असं म्हटलं जातं. फायनली एअरपोर्टला आलेलो आहोत आणि अजून खूप वेळ आहे. ॲक्च्युली आम्ही ना तुम्हाला सांगू का 7 वाजता एअरपोर्टला आणि आमची 11 वाजता फ्लाईट आहे.
त्यामुळे आम्ही फक्त टाईमपास करत होतो. मी पण इकडे तिकडे टाईमपास करत होते, व्हिडिओ घेत होते. एवढं मोठं एअरपोर्ट आहे तुम्हाला सांगते, आणि हे सगळं सोलरवर आहे. एवढी म्हणजे खासियत आहे त्याची, पूर्ण जे आहे ते सोलरवर आहे. इतकं सुंदर आहे की बापरे. ॲट अ टाईम खूप साऱ्या फ्लाईट तिकडे उड्डाण घेतात, आणि अरेंजमेंट तर फार विचारायलाच नको. बघू शकता किती छान अरेंजमेंट केली आहे. लाईटी किंवा जे काही स्ट्रक्चर आहे. बाहेरच्या देशातली लोक कोचीन एअरपोर्टला खूप प्रेफरन्स देतात. खूप तिकडे मोठा मॉब तिकडे असतो, त्याच्यामुळे सिक्युरिटी पण तेवढीच टाईट असते. फायनली बोर्डिंग झालं आहे आमचं, आणि आमचं प्लेन आलेलं आहे. आता जायचं आहे आम्हाला. 40 मिनटं फ्लाईट लेट होती, त्यामुळे खूप कंटाळा आला बसून. फायनली आता आम्ही चाललेलो आहे. तेवढं किती एक्सायटेड आहे बघा विमानात बसण्यासाठी. त्याला खूप छान वाटते. एकदाचं आलं बाबा, एकदाचं विमान. वाजलेले आहेत 11:15. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. छोटे छोटे व्हिडिओ हे नंतर आले होते. आता म्हणलं परत सॉर्टिंग करण्यापेक्षा जाऊ दे. हे बघा आमचं गणू, आम्ही इथं एवढी मजा करतो, आणि त्याला कसं वाटतं की यांचं काय चाललंय, यांचं काय त्याची जी ॲक्शन होती ना, त्याच्यामुळे आम्ही लय हसत होतो. काय चाललंय, लय मजा केली. का रडत होता काय माहिती. आणि तिकडे तुम्ही गेल्यानंतर भरपूर सारे व्हिडिओ पण करून देतात, आणि ते पण जास्त पैसे घेत नाही. क्लिअरिटी पण छान असते. आठवणींना उजाळा देण्यासाठी हे तुम्ही नक्की करा, नक्की करा, नक्की करा. एवढं काय पाणी नव्हतं, मार्च महिना होता, त्याच्यामुळे ना धबधब्याला एवढं पाणी नव्हतं, पण त्यातल्या त्यात थोडंफार होतं, म्हणून चला, नसल्यापेक्षा बरे. आणि तेवढंच फोटो व्हिडिओ घ्यायला काहीतरी साईट सीन पाहिजे ना. नुसतं उन्हाळा म्हणल्यावर काय म्हणतील लोक की बापरे काय बघायला गेलेत आणि काय झालं आहे. खूप मजा केली. त्याचबरोबर तुम्हाला एक स्वतःला कपडे, बॅगा, तुमचे मोबाईल, तुमचे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या जपायच्या आहेत. जास्त काही घेत बसू नका. इकडे रेडीमेड व्हिडिओ भेटतात. जर तुम्ही प्रोफेशनल ब्लॉगर असाल तर मग ठीक आहे, चला घ्या तुम्ही. पण नसाल तर काही गरज नाही आहे. कारण कसं होतं, बऱ्यापैकी गोष्टी अवेलेबल असतात आणि त्या इझिली भेटतात. त्यामुळे मजा करा. चला आता मस्तपैकी आमची रील बघा तुम्ही. आम्हाला काय एवढं जमत नव्हतं, पण आम्ही ट्राय करत होतो. म्हणजे चला घेऊ स्टेप सारखे चुकत होतं, आणि आमचं गणूला मध्ये मध्ये रडत होतं. सगळ्यांचा मूड सांभाळता जसं जमल तसं करायचं. आम्ही खूप मजा केली, खूप डान्स केला. रूममध्ये पण 2 दिवस खूप एन्जॉय केलं, आणि अशा पद्धतीनं आम्ही खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं, खूप फोटो काढले, आठवणी साठवून ठेवल्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. खूप धन्यवाद. तुम्ही मला खूप छान सपोर्ट करताय, खूप प्रेम देताय. याबद्दल मी 100% तुमची ऋणी आहे. मजा करा. धन्यवाद.